तर क्वार्टर फायनल क्रमांक दुसरी पाहायला मिळणार स्पोर्ट्स बोर विपक्ष जे वाघोबा लाभ असे दोन संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. कुणाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनल क्रमांक दुसरी पाहायला मिळेल. एनआर स्पोर्ट्स बोरपाडा या संघाचा कॉल पाहायला मिळेल. आई जरीमरी चषक असं कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. एनआर स्पोर्ट्स बोरपाडा संघाने. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर जायचं. सर्वप्रथम टॉस जिंकला आपला डिसिजन क्षेत्ररक्षण. समोर जर पाहायला गेलं तर एक बल्लाढ्य संघ पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 20 पेक्षा कमी धावेंमध्ये समोरच्या संघाला थांबवलं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पारेवली सारख्या एक बल्लाढ्य संघाला पराभवाची धूळ चाकायला लावली. क्षेत्ररक्षण करतायत. समोरचा संघ पाहिला तर चांगला संघ आहे. त्यांच्या विरोधात किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत पाहायला गेलं तर क्वार्टर फायनलची मॅच दुसरी क्वार्टर फायनल पाहायला मिळते. थोडंसं दडपण असेल. अशा परिस्थितीमध्ये कोणावरती विश्वास दाखवाल? कोण ट्रम्प कार्ड असतील? पूर्ण टीम वरतीच विश्वास दाखवायला लागेल. त्याच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. मी येतोय जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ या संघाच्या कॅप्टन कडे. आतापर्यंत पाहिलं तर संघाने खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाजी देखील आणि फलंदाजी देखील चांगली कामगिरी होत असताना पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये एकंदरीत पाहिलं तर सुजलच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. काय म्हणशील एकंदरीत? काय नाही, आमची सगळी पोरं ही चांगला खेळ केले. त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती. त्यांनी आता चांगला खेळ करत हवे. आपला 100% द्यावा बस. याच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. एनआर स्पोर्ट्स बोरपाडा टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. जय वाघोबा क्रिकेट संघ लाभ या संघाला ऑनगोइंग मॅच क्वार्टर फायनल क्रमांक दुसरी पाहायला वेळेला असताना ज्यावेळेस मॅच होईल सुरुवात आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. घोरसईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. भिवंडीचा सन्माननीय सुभाष धुमा सरांचा आवाज ह्याच्या पुढील पूर्ण सत्रामध्ये. हितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सुजलला देतोय. लेफ्टी खेळत असताना 2 अफलातून षटकार त्याच्या बॅट मधून आणि 2 विकेट्स च्या मात्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. वेल बॉल सुजल ज्याने या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक देखील हाताळण्याचा विक्रम केलेला आणि या सामन्यामध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाकडे रवाना झालेले आहेत. आजच्या दुसऱ्या मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. आपण पाहतोय येणार बोरपाडा संघाने आपल्या क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि जय वाघोबा लाभ संघाने आपली सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमध्ये चषक खांडपे 20-25 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. येणार बोरपाडा विपक्ष जय वाघोबा लाभ या दोन संघामध्ये. ऑफिशियल पंच गणेश पाटील सर आणि रवी सर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. तर जय वाघोबा लाभ संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अतिशय भव्य देव आयोजन ग्रामस्थ मंडळ खांडपे ज्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. कारण जरी म्हणजे चषक खांडपे 20-25 हे दिमागदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून इथे केले गेले आणि यामध्ये अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. जे ऍक्टिव्ह मेंबर आहेत जय वाघोबा लाभ संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनर रन ग्राउंड पाहायला मिळतात. राहुल विथ आकाश हे स्थापित सलमी जोडी आपण पाहतोय. या अगोदर सामन्यामध्ये देखील या जोडीने
लाभ संघाच्या डावाची सुरुवात केली होती आणि तीच जोडी येथे पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. हा शेवटचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. तर जो संघ सामना जिंकेल त्या संघाला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावे लागेल, या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल. जो हार गया मानो घर गया. तर जिंकणारा संघ मात्र सेमीफायनलमध्ये धडक मारेल. म्हणजे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एका बाजूला येणार बोरपाडा तर दुसऱ्या बाजूला जय वाघोबा लाभ. गोलंदाज यश तांदले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. येणार बोरपाडा संघ आपण बघतो इन ऍक्शन मध्ये आज जतीन शेलके एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम बोरपाडा ज्याने अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. इथे या द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. पंचांचा इशारा वाईट अवंत वाढच्या रूपाने अवंत धावणे अकाउंट ओपन होतोय या जय वाघोबा लाभ या संघाचं. इथे लॉफ केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे नाही, विकेट एरियामधून चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. डॅसिंग अंदाजाने हा अकाउंट ओपन केलेला फलंदाज राहुल याने चेंडूला लॉंगांच्या वरून सीमाशीवर गोल केलेला आहे. षटकारीन संघाची धावसंख्या 7. येणार बोरपाडा विपक्ष जय वाघोबा लाभ या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणार बोरपाडा संघाने या स्टार इलेव्हन माफुले संघालाच पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं तर दुसऱ्या बाजूला जय वाघोबा लाभ संघाने तिसाई स्पोर्ट्स खालिंग संघाला 4 मुंड्याचित केलं होतं. अवघ्या 15 धावांवर खालिंग संघ गारद झाला होता. 15 धावांवर लाभ संघाने त्यांना अलॉट करण्याचा पराक्रम केला होता. इथे अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची वाट न पाहता हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. म्हणजे अपेक्षा केली होती खरे तर ह्या चेंडूची त्या अपेक्षापेक्षा वेगळा चेंडू पाहायला मिळतोय. वापसी करताना गोलंदाज यश तांदले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पेट होताना फलंदाज बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज यश तांदले पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेकावर 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फ्रंटलाईन गोलंदाज यश तांदले येणारे बोरपाडा संघ वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळतोय. तर यश तांदल्याचा सामनावीर फलंदाज राहुल ज्यांनी षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे, मात्र त्यानंतर 2 चेंडू निर्धाव तो केलेला आहे. पुन्हा एकदा प्लेअर मिस. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतात, वाईडचा इशारा करतात. थोडीशी दिशेमध्ये या नियंत्रण इथे मात्र गमावलेलं आहे. संघाची धावसंख्या 8 धावा. प्लेअर मिस. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय या वाईट. इथे मात्र मिस होताना आपण पाहतोय फलंदाज मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज यश तांदले पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला तर 3 अवांतर धावा वाईटच्या रूपाने आतापर्यंत बहाल केलेल्या यश तांदले याने. या स्पर्धेमध्ये 11 चेंडूचं षटक देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथे मात्र आतापर्यंत 6 चेंडू हाताळले गेलेले आहेत, ज्यापैकी आपण पाहतोय अनलिगल डिलिव्हरी वाईटच्या रूपाने 3 हाताळले गेलेले आहेत. जिथे पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाज पंचांचा इशारा वाईट. अवंताचा वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद समीच्या नावे या एकाच षटकामध्ये सर्वाधिक वाईट चेंडू हाताळण्याचा विक्रम आहे. मोहम्मद समी याने तब्बल 17 चेंडूचं षटक हाताळलं होतं आणि ज्यामध्ये जास्तीत जास्त वाईट आणि नो बॉलचा हा भरणा होता. इथे मात्र यावेळी चांगला चेंडू, चांगली लाईन ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळी वापसी करताना वाईट चेंडू नंतर गोलंदाज यश तांदले. संघाची धावसंख्या स्थिर आहे. दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 10 धावा. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा रिझन मधून सीमा पार. नेत्री दीपक चौकाराने संघाची धावसंख्येत आकार जेव्हा अगोबा लाभ संघाची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. आतापर्यंत 9 चेंडू हाताळले गेलेले आहेत. यश तांदले याचं लांब लचक षटक अगदी षटक संपण्याचं नाव घेत नाही. अगदी बजरंग बलीच्या शेपटाप्रमाणे षटक लांबत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण आपण पाहतोय की तब्बल या षटकामध्ये 4 वाईट चेंडू हाताळले गोलंदाज यश तांदलेने.
पुढे जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे, मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जेव्हा वाघोबा लाभ संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 15 धावा, 15 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 4 धावा अवांतराच्या रूपाने खर्च केलेल्या यश ताणले याने. एक षटकार एक चौकार देखील या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. सिनियर बी मधील हे सामना आपण पाहतो. या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. पहिला दिवस जर बघितलं तर अहिगाव देवी काजूबंधन पाडा बी संघाच्या नावे राहिला होता. कालच्या फर्स्ट क्वार्टर फायनल सामन्यामध्ये अहिगाव देवी मालबेरी संघाला या संघाने पराभूत केला होता. आणि आज सेकंड क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय जेव्हा वाघोबा लाभ विपक्ष येणार बोरपाडा या दोन संघामध्ये. निखिल डोंगरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर निखिल डोंगरे याचा सामना करेल फलंदाज राहुल, जो वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतो, ज्यामध्ये एक षटकार एक चौकारचा देखील समावेश आहे. निखिल डोंगरे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही आपण पाहतोय की 3-4 क्षेत्ररक्षक थर्ट्या सर्कलमध्ये, ज्यामध्ये 20 मध्ये थर्ड मॅन फाईन लेग आहे, पॉइंट पाहायला मिळतो आणि एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू दिशाहीन चेंडू, पंचांच्या समांतर धावलेले वाईटच्या पण अवांतर, लाभ संघाची धावसंख्या अवांतर सिंगलने पोहोचते ते 16वर. 16 धाव धावल्यावर पाहायला मिळतात. जय वाघोबा लाभ संघ प्रथम फलंदाजी करताना आजच्या दुसऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळच्या 17 मधील हा सामना आजचे सायंकाल कुठल्या संघाचे नावे राहील पाहावं लागेल. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन खानफी क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम. वन साइडला मिड स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगल्या क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 17 धावा. आपण सामना बघतोय येणार बोरपाडा विपक्ष जय वाघोबा लाभ या दोन संघामध्ये सेकंड क्वार्टर फायनलला दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ एका ट्रॉफीचा नक्कीच हकदार बनेल. इथे मात्र लॉंग शॉट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ते 21 वर 21. चांगली धावसंख्या पाहायला मिळते दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. लाभ संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि या मोठ्या लक्ष्याकडे आता मात्र आगेकूच करताना पाहायला मिळतोय. लॉर्ड फुलटा चेंडू टर्न केले, चेंडूला मिडक रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मिडक रिझर्व मध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता तिसरी धाव देखील इथे पूर्ण. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 24 धावा 24 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. चोवीस धावा 24 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. क्वार्टर फायनल 2 आपण पाहतोय येणार बोरपाडा विपक्ष जो वाघोबा लाभ या दोन संघामध्ये. ग्रामस्थ मंडळ खानपे आयोजित जरीमरी चषक खानपे 20-25 हे दिमागदार आयोजन ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. 4 दिवसीय स्पर्धा
आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस. इथे चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. पहिल्या विकेटचं पतन लाभ या संघाला पहिला हादरा बसतोय. न्यू बॅटर हॅलो 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 उत्तुंग फटका हा षटकार पाहायला मिळतोय. या धावसंख्या 30 3 नॉट. दुसरा मार्गस्थ लाभ संघ आपण बघतोय मोठ्या धावसंख्येकडे अग्रेस करताना. इथे मात्र 55 वाईट अवांतर धावाच्या रूपाने या इनिंगचा जर विचार केला तर या इनिंग मध्ये तब्बल आपण जर विचार केला तर 6वा वाईट चेंडू हाताळला गेलेला आहे. तर एक षटक एक्स्ट्रा येणार बोरपाडा संघाने हाताळलेले आहे. इथे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा 55चा इशारा वाईट. अगदी वाईटचा भडीमार पाहायला मिळतोय. 7वा वाईट चेंडू या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक दुसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर 2 षटकांचा अजूनही खेळ शेष आहे. तर जी वाईटची संख्या वाढू देखील शकते. तब्बल 7 वाईट चेंडू आतापर्यंत येणार बोरपाडा संघाच्या गोलंदाजाने हाताळलेले आहेत. अवांतर धावांचा भडीमार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फोर्स केला चेंडूला. फोर्स स्ट्रोक फटक्यामध्ये वजन. धाव मिळेल पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. ज्या वाघोबा लाभ या संघाची 38 धावा. वाघोबा संघ अगदी वाघासारखी कामगिरी करताना आपण पाहतोय. वेगाने धावसंख्या वाढली गेलेली आहे. 38 धावा 38 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 38 आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी येणार बोरपाडा संघाकडून सोपवण्यात आलेली आहे या रोहन माली याच्याकडे. इथे मात्र आपण पाहतोय या लाभ संघाने धावांची लयलूट केलेली आहे. कारण 2 षटकामध्ये 38 धावा धावपलकर कुठून काढल्यात. 38 धावा 2 षटकाची समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण जर बघितली तर मोठी धावसंख्या पाहायला मिळते. तर यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. यावेळी मात्र डॉटफॉर्ड चेंडू आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. मिडविकेटच्या रिझन मधून चौकार. धावा होत नाहीत. धावा जणू काही वाहत आहेत. धावांचा सैलाब आपण बघतोय सध्या जेव्हा गोपाल लाभ संघाच्या फलंदाजांकडून. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 42 धावा 42 42 धावा आपल्याकडे झलकले गेले आहेत. रोहन माली याचं स्वागत देखील चौकाराने केलेलं आहे फलंदाज आकाशाने.
एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण दोघांकडून मिसफील पाहायला मिळते आणि चिनू निघून जातोय सीमा पार. 1-2 का 4 चौकार. स्लॉपी वर्क, निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आपण पाहतोय या इथे. मात्र कुठलीच गोष्ट येणार बोरपाडा संघासाठी चांगली घडत नाही. प्रत्येक गोष्ट आपण पाहतोय या इथे या टेन्स मध्ये या येणार बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 46. आतापर्यंत 3 फलंदाज आणि चौकारांची हॅट्रिक केली आणि हा फलंदाज देखील चौकारांची हॅट्रिक वर. इथे या हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज रोहन माली पाहायला मिळतोय. धावसंख्या 46, 46. यावेळी लॉफ केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक काउंटर रिझर्व मध्ये सज्ज आहे. अखेर झेल पकडला गेलेला आहे आणि झेलबाजी रूपाने फलंदाज बाद होताना आकाश याची केली संपुष्टात येताना. न्यू बॅटर भावेश येतोय. दादूचा पाडा इथे या अनु इंडबजेस खानपे संघ सध्या खेळत आहे आणि त्या सामन्याकडे देखील आयोजन कमिटी मेंबरचे डोळे लागलेले आहेत. अनु इंडबजेस खानपे संघ दादूचा पाडा या मैदानावर सध्या खेळताना पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार मिड विकेटची वरून षटकार. तोडफोड फलंदाजी आपण बघूया. जो फलंदाज येतोय तो मात्र चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवतोय आणि 50 क्रॉस देखील झालेले आपण पाहतोय. तब्बल 52 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावांची लयलोट, धावांचा महापूर इथे मात्र जेव्हा आगोबा लाभ संघाकडून पाहायला मिळतोय. इथे ऑन्ड्रेचा फटका आपण पाहतोय ऑन साइडला मिड रिझन मध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना जेव्हा आगोबा लाभ संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. या 3 षटकाची समाप्तीनंतर 53 धावा. 53 या लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 53, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चिंतित आपण पाहतोय या एनआर बोरपाडा संघ. कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय जेव्हा आगोबा लाभ संघाने फलंदाजी केलेली आहे इथे मात्र टेन्स मध्ये या एनआर बोरपाडा संघ पाहायला मिळतोय. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जय शेलके येतोय. जय शेलके चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचं षटक. मोठ्या धावसंख्येकडे आपण पाहतोय जाताना जेव्हा आगोबा लाभ या संघाला. जेव्हा आगोबा लाभ संघ अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये या झेल होण्यासारखी संभावना नाही. या नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 55, 55. धाव आपल्याकडे झाले गेले आहेत शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना. बॅटला जाऊन चेंडूला फिरकावून दिलेला आहे. भीमटोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषेवर गेला. षटकार. सध्या येणार बोरपाडा संघासाठी जय वाघोबा लाभ संघ हा ताप बनलेला आहे. ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजी लाभ संघाची पाहायला मिळत आहे. 61 61 धाव आपल्याकडे कुठल्या गेलेल्या आहेत. चौकार षटकार मोठ्या संख्येने पाहायला मिळतात आणि म्हणूनच धावसंख्या आपण बघतोय वेगाने वाढताना पाहायला मिळालेलं आहे. 61 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
भविष्य स्ट्राईक आपण पाहतोय जय शेलके बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना भवेशचे बॅट होताना दुसरा षटकार पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ना भिंगरी शॉट चेंडू निघून जाते सीमा पार 7 अंशाची षटकार 2 में 2 ठोक डाले. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही आपण पाहतोय भावेश ते मात्र फायर करताना हा तिसरा षटकार भावेशच्या बॅट मधून. धावसंख्या वेगाने वाढून होती धावफलकावर 67 धावा 67 धावांचा महा लाभ करून पाहायला मिळतोय. 67 धावा 67 लॉर्ड फटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला भिरकून दिली. यावेळी मात्र झेल ड्रॉप जीवदान मिळतोय फलंदाजाला. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 68 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. जेव्हा गोबा लाभ संघाने इथे आपण पाहतोय धावसंख्येने डेंजर झोन मध्ये प्रवेश केलेला आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये 50+ धावा डेंजर झोन मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे आपण पाहतोय 60+ धावा झालेल्या आहेत. तब्बल 68 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. प्लेयर मेस चांगला चेंडू वेगवान चेंडू भन्नाट वेगाने बीट करताना आपण पाहतोय फलंदाजाला गोलंदाज जय शेलके. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. इथे वाईटचा इशारा पंचर करून येतोय. धावसंख्या 69 69 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. 69 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट ओव्हर अँड लास्ट बॉल. इथे फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत आणि 2 धाव इथे पूर्ण. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. निर्धारित 4 षटकामध्ये जेव्हा अगोदर लाभ संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या ते एकूण 71 आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ती येणार बोरपाडा या संघासमोर. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. ज्या ट्रॉफीजने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेले आहेत. त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत श्री हनुमान सुंदर पाटील साहेब विधानसभा संपर्क संघटक भिवंडी. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरची ट्रॉफी आपण पाहतोय जी आम्हाला स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री योगेश सुदाम हजारे यांच्याकडून स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॉलर ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजय अरुण पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅडम यांची ज्या आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय ज्या आम्हाला श्री हेमंत प्रकाश चोरगे अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खानपे यांच्यामधून स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅडम सिरीजच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ती स्वर्गीय अरुण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजय अरुण पाटील यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. प्रथम पारितोषिक रोख रक्कम विद्यमान सरपंच खानपे चिंचवली नितेश शरद पाटील साहेबांकडून. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम समाशोक खानपे विजय मारुती तारे साहेबांकडून. तिसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम जितेंद्र आत्माराम पाटील समाशोक खानपे यांच्याकडून. तर चौथ्या क्रमांकाची रोख रक्कम ज्ञानेश्वर सुंदर पाटील माजी सरपंच खानपे चिंचवले यांच्याकडून. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये योगेश सुदाम हजारे उद्योगपती पंडित नकुल पाटील साहेब साईनाथ सकाराम तारे साहेबांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. सलमीजुडी मैदानामध्ये पाठवायचे येणार बोरपाडा संघासमोर जे लक्ष आहे खूपच मोठं लक्ष पाहायला मिळतंय. तब्बल 72 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. आणि 72 या लक्षाचा खटला करण्यासाठी सलमीजुडी मध्ये पाहायला मिळतंय. निकिता आणि नीरज शेलके
ही सलामीची जोडगिरी आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. येणार बोरपाडा संघाकडून मोठं लक्ष तब्बल आपण बघितलं तर 72 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. तर पहिले षटक घालण्यासाठी लाभ संघाकडून भावेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आव्हान ठेवलं गेले ते तब्बल 72 धावांचं एक मोठं आव्हान आहे येणार बोरपाडा संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग जर यशस्वीरित्या करायचा असेल तर पहिल्याच चेंडूपासून अटॅक करावा लागेल, हवाई मार्गाचा वापर करावा लागेल येणार बोरपाडा संघाच्या फलंदाजांना. निकेतन and नीरज टू ओपनर ऑन पेंडल. फ्रंटलाईन गोलंदाज लाभ संघाकडून भावेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड रिझन मध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेलला. निकेतन याची केली संपुष्टात. निकेतन या सामन्यामध्ये देखील निराश होऊन पॅनलमध्ये परत आपण मागील सामन्यामध्ये देखील निकेतन विशेष काही करू शकला नव्हता. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येणार बोरपाड संघाकडून वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी यश ताणले जातोय. भारी भक्कम शरीर देशयष्टी आपण बघतोय आणि भारी भक्कम फटक्यांची देखील येणार बोरपाडा संघाला खरं तर आवश्यकता आहे. संघाचा संघ नाही काय, कॅप्टन इनिंग आणि ती देखील मॅच विनिंग इनिंग खेळावी लागेल, कारण मोठं लक्ष आहे. यश ताणल्याने या पॉलवेच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला, त्या धावा मात्र त्याला वसूल कराव्या लागतील. इथे करार ऑपरेटरचा फाटका मिड ऑफ रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव फलंदाज यश ताणले पूर्ण करतोय. एका दोन्ही स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाचं देखील अकाउंट ओपन होतोय. आता मात्र सामना फलंदाज नीरज शेलके या स्पर्धेमधील पहिली चौकांची हॅट्रिकचा विक्रम ज्याच्या नावे. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, चेंडू निघून जातो विकेट हातामध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र येणार बोरपाडा संघाला पिछाडीवर टाकण्याचं काम करत, कारण लक्ष खूपच मोठं आहे. तब्बल 72 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. झेल अवघड होता, प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे केली गेली होती. नीरज देखील सिंगलने स्वतःच अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. पहिले षटक मार्गस्थ आहे आपण बघतोय. या भावेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक चालतोय. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही. शॉर्ट मिडियम रिझन मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 नाही. हलूस पुरस्कृत धावपले 3 धावा. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. हा सामना जर जिंकायचा असेल तर हवाई मार्गाचा मोठ्या फटकांचा वापर करावा लागेल. इथे मोठ्या फटकाचा वापर करण्याचा प्रयत्न मात्र इथे देखील प्रॉपर टायमिंग साधलं नाही फलंदाजाला. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळतोय, कारण धावपले धावा पाहायला मिळतात. त्या एक बाद फक्त आणि फक्त 3 धावा. इथून तब्बल 69 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 18 चेंडूचा खेळ शेष आहे. मिशन खूपच इम्पॉसिबल बनत चाललंय येणार बोरपाडा संघासाठी. आणि जे वाघोबा लाभ संघाचा पाडा आता मात्र खूपच जड होताना पाहिला. आकाश येतोय बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकात येण्यासाठी.
कालचा दिवस ऐगावदेवी या काजूबंधन पाडा बी संघाच्या नावे राहिला होता. पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहतोय. इथे मात्र आपण पाहतोय या मिनी हेलिकॉप्टर करंदर यश तांदलेच्या बॅट मधून फक्त एकच धाव वा. एका एका धाव्याने धावफलक हालटर आहे, मात्र एका एका धाव्याने काही जे अगोबा लाभ संघाला देखील पडणार नाही. यायला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. पहिला मोठा फटका आपण बघूया नीरजच्या सेल्केच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 6 ने येणार बोरपाटे संघाची पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 62 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र चेंडू आता मात्र खूपच कमी शिल्लक आहेत. केवळ 16 चेंडूचा खेळ शेष आहे. आकाश विरुद्ध आकाशामध्ये हा फटका केलेला होता फलंदाज नीरज शेलके याने. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय या एक धाव पूर्ण आणि एका धावेचं समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही येणार बोरपाडे संघाची धावसंख्या सिंगल नाही या पोहोचते 11 वर. खूपच पिछाडीवर आपण पाहतोय या मागे पडलेला येणार बोरपाडा संघ. लॉर्डफोर्ड चेंडू समोर केलेला आहे. या चेंडूला 20 स्टेप मध्ये वॉट ऑफ लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडू फेके करतोय. तोपर्यंत इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका मोठ्या फटकाचा अपवाद वगळला तर येणार बोरपाडा संघाच्या फलंदाजांना डोकं वर करण्याची संधी इथे मात्र जेव्हा आगोबा लाभ संघाने दिलेली नाही. करार ऑनड्रायचा फटका मेडिकल रिझन मध्ये तिथे देखील प्रेक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 13 धावा. आकाश इथे मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळली घ्या. निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती तर येणार बोरपाडा संघ कुठेही पिक्चर मध्ये पाहायला मिळत नाही. कुठे धावांचा पाठलाग करताना हा संघ पाहायला मिळत नाही. कारण संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ते 1 बाद 13 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 59 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. जवळजवळ पराभवाच्या छायेत आपण पाहतोय या येणार बोरपाडा संघ. आणि विजयाकडे मार्गक्रमण करताना जेव्हा आगोबा लाभ संघ पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन येतोय सुजल. ज्या गोलंदाजाने निर्दोष षटक हाताळण्याचा कारनामा केलेला आहे. याली व्हॉट अ शॉट. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. फटका चांगला होता मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. आणि या अखेर आपण पाहतोय या फलंदाज नीरज शेलके बाद होऊन पॅलमध्ये परतताना. पूर्णपणे या पकड मजबूत आता मात्र जेव्हा आगोबा लाभ संघाने सामन्यावर केलेले आहे. न्यू बॅटर जय शेलके. सायंकाळी 17 मधील हा सामना आपण बघतोय या क्वार्टर फायनल 2 अर्थात उपउपांत फेरी या 2 बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू अतिशय वेग भन्नाट पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामनामध्ये येणार बोरपाडा विपक्षी जे वाघोबा लाप या दोन संघामध्ये लाप संघ आज येणार बोरपाडा संघासाठी देखील ताप बनलेला आहे. इथे वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न मात्र पंचाचा इशारा वाईड येतोय. आव्हान त्याचा वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 14 धावा. लाप संघ आपण पाहतोय या पहिला वाईड या इनिंग मधील लाभच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पहिल्या इनिंग मध्ये यावेळेला मात्र झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल होताना येणार बोरपाडा संघाला आणखीन एक हातरा बसतोय. फक्त फॉर्मॅलिटी आता लेफ्ट राहिलेली आहे. इथून येणार बोरपाडा संघ पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल. प्रेक्षकांचं मनोरंजन. रोहन माली न्यू बॅटर जोरदार अपील इम्पॅक्ट. इथे मात्र एस्ट्यांच्या बाहेर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 14 धावा. सिकंज पूर्णपणे कसलेला इथे जे वाघोबा लाभ संघाने या सामन्यावर पकड मजबूत लाभ संघाची या सामन्यावर पाहायला मिळते. याने हुक केलेल्या चेंडूला मात्र फायनल रिझन मध्ये झेल पकडला जातो आणि आणखीन एक फलंदाज इथे येणार बोरपाडा संघाचा झेलबाज रूपाने बाद होताना. या सामन्यामध्ये कुठलीच गोष्ट येणार बोरपाडा संघाच्या बाजूने घडताना पाहायला मिळालेली नाही. गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली नव्हती पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील हा संघ विशेष कामगिरी करू शकला नाही आणि म्हणूनच आपण पाहतोय वन साइड गेम पाहायला मिळते. जे वाघोबा लाभ संघ एकतर्फी विजय मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करताना. कामगिरी इथे 1+ धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावेने येणार बोर्डाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर. सुजल आणि विकेट प्राप्त केलेल्या या स्पर्धेमध्ये ट्रिपल विकेट मेडन षटक देखील हाताळण्याचा विक्रम केला. या सामन्यामध्ये देखील त्यांनी 3 विकेट आतापर्यंत प्राप्त निघून जातोय लॉंग लेग रिझन कडे. पंचाचा इशारा आलेला नाही. चेंडू थांबला गेलेला आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या 17 धावा. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मानस येतोय शेवटचे षटक. हे स्थानले इथे मात्र यॉर्कर यांचा चेंडू अगदी भवऱ्याप्रमाणे चेंडू जागेच गरगरा फिरताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 धावा. हा पराभव नक्कीच येणार बोरपाडा संघाची जिव्हारी लागणार आहे, कारण येणार बोरपाडा संघ चांगल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या बाजूने कुठलीच गोष्ट घडताना पाहायला मिळत नाही. एक दिवस एका संघाचा नसतोय. हा दिवस कदाचित हा सामना येणार बोरपाडासाठी नसेल. डायरेक्ट निशाणा आणि निशाणा देखील लागलेला आहे. हे आपण पाहू शकता. कुठलीच गोष्ट येणार बोरपाडा संघाच्या बाजूने घडत नाही आणि ते चित्र इथे देखील पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना.
या अगोदर देखील याच प्रकारे त्यांनी हिट करून विकेट रनआउट केला होता आणि इथे देखील आपण बघतो रनआउटच्या रूपाने आणखीन एक फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. शेवटचे षटक हाताळतो गोलंदाज मानस. न्यू बॅटर निखिल येतोय. इथे मात्र चांगला चेंडू डिफेन्सिव्ह फटका, मात्र इथे देखील रनआउटची संधी आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होताना. अगदी घसरगुंडी उडालेली आहे आपण बोरपाडा संघाची. इथे एका मागोमाग एक फलंदाज पॅडकडे परतताना हा केवळ हजेरी लावण्याचं काम आता येणार बोरपाडा संघाचे फलंदाज खेळपट्टीवर करत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज आता मात्र देखील समेत खेळण्यासाठी सज्ज होतोय येणार बोरपाडा संघाकडून आदित्य तांदले, सॉरी या आधी येतोय. आधीला नंतर पाठवलं गेलेलं आहे. आपण पाहतोय आधी जवळजवळ जर बघितलं तर 8व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी फुलटा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. मौका भी दिया और छक्का भी दिया. एक मारा लेकिन शॉलेट मारा. पराभव तर अटल आहे, मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपण बघतो या निखिल हा फलंदाज ज्याने षटकाराने स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलेला आहे आणि षटकार पुढील स्पर्धेमध्ये निखिल याचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. हा सामना जरी पराभूत झाला तर अजून भरपूर सीझन बाकी आहे, कारण आता कुठे या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे. म्हणून येणार बोरपाडा संघ निराश होऊन चालणार नाही. जागून हा फटका केलेला आहे, या मिस टायमिंग फटका होता, मात्र सेफ लँडिंग होते. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 25 धावा, मोठ्या मार्जिनने विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये आपण बघतोय जय वाघोबा लाभ हा संघ. शेवटचे षटक आणि शेवटचे षटका दिला शेवटचा चेंडू. आणि लाभ संघ इथे मात्र जिंकलेला आहे, क्वालिफाय झालेला आहे. तो दोस्तों आज की शाम जय वाघोबा लाभ का टीम के नाम. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. जय वाघोबा लाभ संघ खरोखरच आज इतर संघासाठी ताप ठरलेला आहे आणि त्यामधून येणार बोरपाडा संघ देखील वाचलेला नाही. तर मॅन ऑफ द मॅच ठरलोय सुजल. 14 धावांचं योगदान त्याने दिलं होतं आणि या गोलंदाजी करताना 3 विकेट देखील चटकवले होते. दोस्तों ये दुनिया गोल है और इस मैच में जय वाघोबा लाभ टीम के सुजल का डबल रोल है. डबल रोल अर्थात अष्टफल तो त्यांनी सिद्ध केलेला आणि म्हणूनच सुजल ठरलाय या